काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतील। या सर्व निवडणुकीच्या अनुषंगानं एवढा आग्रह हे मुख्यमंत्री महोदय धरताना दिसतात आहे। त्यांना मला सांगायचंय की एवढा आग्रह आणि एवढं लक्ष जर आपण अजित पवार साहेबांच्या अपघाताला घातपात आहे का अपघात आहे या संदर्भात जर दिलं असतं, जर ते त्या ठिकाणी गुन्हा नोंदवत असतील तर जरूर आम्ही आमच्या एकंदरीत मागणीचा पुनर्विचार करू। मला असं वाटतं काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतील। लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडागर्दीच्या विरोधात काँग्रेसने बारामती या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे। बारामती आणि राऊरी या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही आमच्या मित्रपक्षाने उमेदवार न दिल्यास आम्ही उमेदवार देऊ या भूमिकेच्याच अनुषंगाने आमची तिथली उमेदवारी आहे। आणि लोकशाहीला वाचवण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाची गुंडागर्दी ही बाजूला ठेवून निवडणुका अनपोज करण्याचा भारतीय जनता पक्षाचा एक विकृत पॅटर्न जो 5 महिन्यापूर्वी गाजला होता, त्यावेळेस आपण सर्वांनी मिळून त्याच्यावर टीकेचं झोन उठवलं होतं। कुठे कॉलर पकडून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये विड्रॉल झाले, कुठे आर्थिक व्यवहारातून झाले आणि अशा वेळेस निकोप वातावरणामध्ये लोकशाहीच्या सोहळा म्हणून आपण निवडणुकांकडे बघितलं गेलं पाहिजे होतं। ही जी भूमिका होती त्याच भूमिकेवर आम्ही आज ठाम आहोत। साताऱ्याच्या प्रकरणात मित्रपक्षांच्या मंत्र्यांना ठोकून काढण्याचं, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदारांना, जिल्हा परिषद सदस्यांना मतदानाकरता न जाण्या इतपत आता भारतीय जनता पक्षाची बदल गेलेली आहे। त्यामुळे आमची ही लढाई लोकशाहीच्या अनुषंगानं आहे आणि या सर्व निवडणुकीच्या अनुषंगानं एवढा आग्रह हे मुख्यमंत्री महोदय धरताना दिसतात आहे। त्यांना मला सांगायचंय की एवढा आग्रह आणि एवढं लक्ष जर आपण अजित पवार साहेबांच्या अपघाताला घातपात आहे का अपघात आहे या संदर्भात जर दिलं असतं, तिथला ब्लॅक बॉक्स का मिळत नाही या अनुषंगानं चौकशी केली असती तर अधिक बरं झालं असतं। आमच्या उमेदवारांनी, बारामतीच्या उमेदवारांची भूमिका घेतली आहे ती पक्षाची भूमिका आहे। जर ते त्या ठिकाणी गुन्हा नोंदवत असतील तर जरूर आम्ही आमच्या एकंदरीत मागणीचा पुनर्विचार करू। मोठा भाऊ कसा आहे, मोठ्या भावांचं काय वर्तन आहे, मोठा भाऊ साताऱ्यामध्ये कसा वागला, मोठा भाऊ हा अपघाताची चौकशी का होऊ देत नाही या देखील बाबीचा प्रश्न हा कोणीतरी त्यांना विचारला पाहिजे। 3 वाजतापर्यंत अंतिम मुदत आहे, तुमचा उमेदवार माघार घेणार काय? आम्ही वैचारिक भूमिकेतून लढत आहोत आणि आमची भूमिका ही सर्वस्कृत आहे। आम्ही लोकशाहीच्या अनुषंगाने पुढे चाललेलो आहोत। अजितदादांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे, त्याचं दुःख आम्हालाही आहे आणि त्यांच्या एकंदर असणाऱ्या सहानुभूती आमच्या जवळ पण आहेत। आम्ही अटी शर्तीवर काम करणारे लोक नाहीत आणि त्यामुळे आमच्या अटी शर्ती असण्याचा प्रश्नच नाही। आम्ही एका विशिष्ट राजकीय आणि वैचारिक भूमिकेतून सुसंस्कृत पद्धतीने पुढे जातो। पण रोहित पवार पण म्हणत आहेत की माघार घ्यावी काँग्रेसने, त्यांची भावना आहे, ती भावना व्यक्त करतात आहे आणि रोहित पवारांचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर आता कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी बोललं पाहिजे ही देखील आमची उलट मागणी आहे। पण ते असं म्हणत आहेत की ते तुमच्याशी संवाद साधतील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तुमच्याशी संवाद साधला जाईल आणि माघार घेतली। ठीक आहे, त्यांचा संवाद साधल्यानंतर काय त्याच्यावर उत्तर द्यायचं अजूनपर्यंत संवाद साधलाय दिला। भारतीय जनता पक्ष खोटारडी आहे, भारतीय जनता पक्ष हे विनाकारण अशा आवाज उडत आहे। भारतीय जनता पक्षाने कोणत्याही आमच्याशी बोलण्याचा हा प्रश्नच नाही आणि कोणी संपर्क साधलेला नाही।